नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा। धन्यवाद। त्या साधकाची इच्छा काय होती? मला कष्टाविना धनवान व्हायचंय आणि मला अभ्यासाविना विद्वान व्हायचंय। ही अपेक्षा मला सांगा। तुकाराम महाराजांचं कन्फ्युजन झालं। तुकाराम महाराज डोक्यावर हात ठेवायला लागले। अगदी असंच होतं आपल्या हल्लीच्या तरुणांना बघून, आपल्याला बरं का, आपल्याला बघून आपल्याला सुद्धा असंच वाटतं की नाही? तरुणांनो, वाटतं ना आपल्याला सुद्धा? अहो, कुठे तो बिल गेट्स केवढा श्रीमंत झाला, कोण तो स्टीव्ह जॉब्स, एक सॉफ्टवेअर काय काढतो, मोबाईलची कंपनी रातोरात बिलियनियर बनतात। बरोबर आहे की नाही? आपल्याला पण वाटतं ना, कशाला कष्ट करा, असे बंगले उभे राहिले पाहिजेत। आपल्याला पण वाटतं ना? तरुणांनो, कीर्तन तुमच्याशी रिलेट करून घ्या, स्वतःशी रिलेट करून घ्या। अभ्यास करणाऱ्याला वाटतं काय महिन्यानुमहिने अभ्यास करायचा, मी एका दिवसात अभ्यास करीन, आदल्या दिवशी अभ्यास करेन आणि दुसऱ्या दिवशी परीक्षेमध्ये त्या पप्प्याच्या इतके मार्क पाडून दाखवेन, तोच पहिला येतो का? मग हा 2 महिने आधी अभ्यास सुरू करतो। 2 महिने मला पहिलं यायचंय, पप्प्याला मागे टाकायचंय, अभ्यासाला सुरुवात करतो, बसतो आणि पेंगायलाच लागतो। पेंगताना म्हणतो अजून 2 महिने बाकी आहेत, मी पुढच्या महिन्यामध्ये सुरुवात करतो। पप्प्या काय करतोय? खेळायला गेला का? असं ते मी अभ्यास करतो, पप्प्याला मागे टाकायचंय। पप्प्याला व्हायचं अपेक्षा चुकीची आहे, पण नाही। जोडून या धन उत्तम व्यवहारे। धन जोडायचंय, कसं जोडायचंय? उत्तम व्यवहाराने। पण धन जोडून नक्की करायचंय काय? मला सांगा, मुकेश अंबानी जसा झोपत असेल रात्रीचा, मुकेश अंबानी झोपत असेल, आपल्या इतका सुखाने झोपत असेल का हो? हा, धनवान आहे ना तो, पण आपल्या इतका सुखाने झोपतो का? नाही ना। झोपडीत राहणारा माणूस काय विचार करतो की माझ्या झोपडीमध्ये कुत्रा येऊ नये? काय विचार करतो? बाबा, माझ्या झोपडीत कुत्र्याने यायला नको। मग तो काय करतो? झोपडीला पालं बिलं नीट बांधतो, जेणेकरून कुत्र येऊ नये। आता तो चाळीत राहायला जातो, पैसा कमवतो, चाळीत राहायला जातो। चाळीत राहायला गेल्यावर तो काय करतो? सेफ्टी डोअर लावतो। कशासाठी? चाळीमध्ये सेफ्टी डोअर, अनोळखी माणूस घरात येऊ नये। आता तो आणखी प्रगती करतो, आता तो फ्लॅट मध्ये राहायला जातो। फ्लॅट मध्ये राहायला गेल्यावरती तो खिडकीला सुद्धा जाळ्या बसवतो का? आता मच्छर पण घरात आलेला चालणार नाही। आता फ्लॅट मधून तो बंगल्यात राहायला येतो आणि बंगल्यावरती डायरेक्ट पाटीच लिहितो, काय? कुत्र्यांपासून सावधान। आम्हाला वाटलेलं घरामध्ये माणसं राहतात, विठ्ठल। मग आता त्याची ही वाटचाल जी झाली, त्याच्यामध्ये त्याची प्रगती झाली की अधोगती झाली, हा मंथनाचा प्रश्न आहे। बरोबर आहे की नाही? मला एक सांगा, विद्वान झाल्यानंतर काहीच नाहीये का पुढे? तर तुकाराम महाराज त्याला सांगतात की तुला हे धनिक व्हायचंय किंवा तुला हे विद्वान व्हायचंय, हे सगळं तू सोडून दे। तुझं कसं झालंय, तुला दिलेलं हे शरीर इतकं कपॅबल आहे, इतकं सुंदर आहे, इतकी त्याची एलिजिबिलिटी आहे की तू खूप पुढे जाऊ शकतो। या साध्या साधनांना आणि साध्या गोष्टींना मिळवण्यासाठी स्वतःचा वेळ तू का वाया घालवतोयस? असं बोलून एक उत्तेजन, एक प्रोत्साहनाचं पहिला अंश त्याच्या हृदयात टाकतात। अभंगाचं पहिलं चरण, संकोचोनिका